गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण वीकली फायनान्शियल शॉर्ट स्टोरी राऊंडअप मध्ये कालचे जे काही ऑल टाइम हाय टच झालेले आहेत मार्केटचे इंडायसेस त्याचा थोडासा बेसिक अनालिसिस करू. काल मार्केटमध्ये सेन्सेक्स पहिल्यांदाच 80,000 क्रॉस करून 80,519 ला क्लोज झाला. आजपर्यंत 80,000 ला सेन्सेक्स टच करत होता, पण डे एंडला तो क्लोज होत नव्हता, अलीकडे क्लोज होत होता. तसंच निफ्टी 50 देखील 24,502 ला क्लोज झाला. निफ्टी बँक हे 52,278 ला क्लोज झालं आणि निफ्टी मिड कॅप 100 हे 57,173 ला क्लोज झाले. हे सगळे आपल्या बेसिक इंडायसेस आहेत. हे सगळे लाईफ टाइम हायला क्लोज झालेले आहेत. अनेक स्टॉक्स देखील लाईफ टाइम हायला आहेत. रिटेलर्स इन्व्हेस्टर्सनी कुठे एंट्री घ्यावी, काय करावं, मार्केटचं पुढचं बिहेवियर कसं असेल येत्या 30 दिवसात किंवा येत्या शॉर्ट टर्म मध्ये, मीडियम टर्म मध्ये, तर त्याच्यासाठी काही स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, काही इम्पिरिकल टूल्स आहेत. त्या इम्पिरिकल डाटावरनं आपल्याला पाहता येतं. तर हे 4 स्टॅटिस्टिकल टूल्स कोणते आहेत? एक आहे इंडिया विक्स, ज्याला म्हणता येतं, एक अल्फा म्हणता येतं, एक बीटा म्हणता येतं आणि एक पी रेशो म्हणता येतं. या 4 इंडिकेटर्सनी आपल्याला आपला स्टॉक, आपलं इंडेक्स कोणत्या दिशेने जाईल ऍटलीस्ट पुढच्या 30 दिवसात तरी याचा थोडासा अंदाज घेता येतो. तर हे अंदाज घेणं आपल्याला स्कॅल्पिंगसाठी, आपल्याला ट्रेडिंगसाठी उपयोगाचा आहे. आता याच्यात सगळ्यात पहिला जो आहे तो आहे इंडिया विक्स, ज्याला म्हणतात. इंडिया विक्स म्हणजे इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स, ज्याला इंडियन फिअर इंडेक्स पण म्हणतात किंवा इंडियन सेंटिमेंट इंडेक्स पण म्हणतात. याची रेंज आहे 15 ते 35. हे सगळे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत. याचे कॉम्प्लेक्स फॉर्म्युले असतात. या फॉर्म्युला बराचसा डाटा त्याच्यात इन्व्हॉल्व असतो. त्या डाटाने तो फॉर्म्युला क्रंच करून कॉम्प्युटरमध्ये फीड करून ते सगळे कॅल्क्युलेट केले जातात. तर हे 15 ते 35 ही याची रेंज आहे. आता 15च्या खालचा जर का तो इंडिया विक्सचा इंडेक्स आला तर तो फेअरली लो व्होलॅटिलिटी सजेस्ट करतो पुढच्या 30 दिवसात. बरं, इंडिया विक्स कशाच्या बेसवर काढला जातो? ते आपलं पुढचे निफ्टीचे इंडेक्सचे जे ऑप्शन्सचे ऑर्डर बुक असते, निफ्टी इंडेक्सची जी ऑप्शनची जी ऑर्डर बुक असते येणाऱ्या 30 दिवसाची, त्याच्यात हा इंडेक्स आपल्याला डिराईव्ह केलेला असतो. तर याच्यातली हा जर का इंडेक्स 15 पेक्षा खाली असेल तर पुढच्या 30 दिवसात मार्केट लो व्होलॅटिलिटी सजेस्ट करतं. हा जर का हाय असेल तर हाय व्होलॅटिलिटी सजेस्ट करतो. याचा अर्थ असा की व्होलॅटिलिटी म्हणजे काय, ज्याला आपण तडकपणा, भडका उठणे, म्हणजे शार्प राईज किंवा शार्प फॉल, असं जे काय एकदम अब्रप्ट एक्स्ट्रीम बिहेवियर असतं त्याला व्होलॅटिलिटी म्हणता येईल. तर या दोन केसमध्ये 15 पेक्षा खाली आणि 20 पेक्षा वर 35 पर्यंत असलं तर या कमी व्होलॅटिलिटी आणि जास्त व्होलॅटिलिटी प्रेडिक्ट करता येते. तर याच्यामध्ये कालचा जो काय आपला लाईफ टाइम हाय झाला, तर कालच्या लाईफ टाइम हाय मधले इंडिया विक्सचं जर का कालची फिगर पाहिली तर ती 13.72 आहे. म्हणजे याचा सिंपल अर्थ असा आहे की येत्या 30 दिवसात जे काय ऑर्डर बुक झालेली आहे निफ्टी इंडेक्स ऑप्शन्सची, तर ती सजेस्ट करते की फार काही शार्प राईज किंवा फार काही शार्प फॉल होणार नाही. याच्यात 2-3 अजून दुसरे कारण आहे बजेटचं. बजेट येणार आहे 23 तारखेला. तिसऱ्या टर्मचं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याचं हे पहिलं बजेट आहे. हे प्रो डेव्हलपमेंट बजेट असणार आहे, कारण की त्यांना बराचसा फ्री हँड राहील. आता कोअलेशन गव्हर्नमेंट असल्यामुळे कितपत हा फ्री हँड राहील हा थोडासा जोपर्यंत बजेट येणार नाही तोपर्यंत हा कळणार नाही. पण इट इज एक्सपेक्टेड दॅट गेल्या 10 वर्षाचं या गव्हर्नमेंटचं जर का कॅरेक्टर पाहिलं आपण तर ते प्रो डेव्हलपमेंट बजेट असतं आणि मार्केट फ्रेंडली बजेट असतं. त्यामुळे हे देखील ही रॅली आलेली आहे. आता दुसरा एक पॅरामीटर आहे की ज्याच्यावरनं आपल्याला स्टॉकचं बिहेवियर प्रिडिक्ट करता येतं, ते म्हणजे बीटा. बीटा पण हा बिलकुल व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे. बीटा जर का लेस दॅन 1 असेल तर सिंपल अर्थ होतो स्टॉक इज लो रिस्की, स्टॉक इज लो व्होलाटाईल. आणि बीटा जर का हाय असेल तर स्टॉक इज मोर रिस्की, स्टॉक इज मोर व्होलाटाईल. सिंपल गणित आहे, हाय रिस्क हाय रिवॉर्ड. जिथं रिस्क रिवॉर्ड रेशो असतो तिथं बीटा, अल्फा आणि हे इंडिया विक्स पाहिले जातात. फॉर एक्झाम्पल जर का बीटा जर का 1.5 असेल, जर का मार्केट 100 पॉईंट पडला असेल तर जो कोणता स्टॉकचा बीटा 1.5 आहे तो 150 पॉईंट पडेल आणि वैसा वर्षा. असं हे गणित आहे. दुसरा आहे अल्फा. बीटा हे 30 डेजच्या डेटावरनं काढलं जातात. इंडिया विक्स हे फ्युचर 30 डेजच्या डेटावरनं प्रिडिक्ट केलं जातं. या दोघांमधला हा बेसिक डिफरन्स आहे. त्याच्यानंतर अल्फा हे नेमकं बीटाचे उलट आहे. अल्फा जितका 1 पेक्षा जास्त आहे तेवढं त्याची रिटर्न्सची शक्यता जास्त आहे, तेवढा तो त्याचा रिटर्न्स त्याच्या सेक्टर मधले त्याच्या
बाकीच्या इंडेक्स कंपॅरिझन मध्ये जास्त रिटर्न्स देईल. तर जेवढा अल्फा मोठा तेवढा स्टॉक बेटर रिटर्न्स देणारा, हा रिटर्न्सशी रिलेटेड आहे, रिटर्न्स प्रेडिक्ट करणारा आहे, व्होलॅटिलिटी नव्हे. बीटा हे व्होलॅटिलिटी प्रेडिक्ट करणार आहे 5 डाटावरनं, आणि विक्स हे व्होलॅटिलिटी प्रेडिक्ट करणार आहे फ्युचरसाठी, पुढच्या 30 दिवसासाठी. आणि एक जो क्लासिकल आपला फंडामेंटल अनालिसिसचा पीई रेशो आहे, तो देखील एक आपल्याला किती प्रीमियमनी आपण सध्या प्राइस चालू आहे त्याचं देखील थोडासा हिंट देतो. पीई रेशो म्हणजे काय, मार्केट प्राइस अपॉन ऑफ अ शेअर अपॉन अर्निंग पर शेअर. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला जर का 1 रुपयाचं रिटर्न पाहिजे असेल तर तुम्ही किती जास्त पट जास्त पैसे देत आहात. फॉर एक्झाम्पल पीई रेशो जर का 4 असेल तर तुम्हाला 1 रुपया रिटर्न पाहिजे असेल तर तुम्ही आज 4 रुपये खर्च करत आहात, असं त्याचा अर्थ आहे. त्याचे देखील काही सेक्टरल ठोकताळे आहेत. जनरल जर काय मार्केट जर का पाहिलं, म्हणजे निफ्टी ऍज अ होल किंवा सेन्सेक्स ऍज अ होल, तर 18-20च्या आतमध्ये जर का पूर्ण सेन्सेक्सचा किंवा मार्केटचा पी रेशो असेल तर तो फेअरली मॉडरेट पकडला जातो. पण जर का तोच पी रेशो जर का मार्केटचा 22-25च्या वर गेला तर ते मार्केट महाग आहे असं त्याचा अर्थ होतो. तर या सगळ्या गोष्टींनी थोडासा आपल्याला निर्णय घ्यायला थोडी मदत होती, की बाबा जसं आपल्याला गुगल मॅप आपण लावतो, गुगल मॅप लावल्यानंतर आपल्याला सांगतं की पुढच्या चौकात किती ट्रॅफिक आहे, त्याच्या पुढच्या याच्यात किती ट्रॅफिक आहे. जर का आपली गाडी आपण सिलेक्ट केली गुगल मॅप मध्ये तर तो त्यानुसार रूट पण सिलेक्ट करून देतो, तर कोणत्या रूटने जायला पाहिजे, कोणत्या याने यायला पाहिजे. किंवा दुसरं समकक्ष उदाहरण दिलं तर आपल्याला हवामान खात्याचं देता येईल, की हवामान खात्यामध्ये देखील आपल्याला फोरकास्टिंग मिळते. तर हे 3-4 इंडायसेसनी फोरकास्टिंग मिळते. तर या फोरकास्टिंग मधून आपल्याला थोडासा आपला निर्णय घ्यायला मदत पडते. म्हणजे एकदमच ज्याला आपण ब्लाइंड मध्ये खेळलो, की एकदमच जर का अंधविश्वास ठेवून खेळलं, तर त्याच्यापेक्षा थोडस जर का आपण ह्या 2-4 गोष्टी पाहिल्या तर आपल्याला अंदाज घेता येईल. आपले हार्ड अर्न मनी आपल्याला चांगल्या ठिकाणी आपल्या नॉन रिस्क मध्ये लावता येईल आणि नॉन रिटर्न किती येईल हे प्रेडिक्ट करता येईल. तर हे सगळं असं आहे. आता बजेट नंतरच खरं कळेल की नेमकं काय होणार आहे आणि किती प्रकारचं त्याच्यात रिफॉर्म्स येणारे आहेत. तर लेट्स होप, फिंगर्स क्रॉस, कीप हॅपी इन्व्हेस्टिंग. मार्केट ऑल टाइम हाय आहे. एक अजून सांगायचं लागतं की मार्केटमध्ये अजून सर्किट्स पण असतात. सर्किट्स म्हणजे स्टॉक्सचे जर का काही कॅटेगरीज केलेले असतात, तर कोणाची 7% अपर सर्किट म्हणतात, की 7% वाढली एकदम तर ते अर्ध्या तासासाठी त्याचं ट्रेडिंग किंवा त्याचे व्यवहार बंद केले जातात, किंवा 10% पडलं तर अर्ध्या तासासाठी बंद केलं जातं. असं दिवसातनं व्यवहार बंद केले जातात त्या दिवसासाठी. किंवा असं 2दा-3दा सर्किट लागले तर दिवसभरासाठी व्यवहार बंद केले जातात. असे देखील सर्किट्स मार्केटमध्ये इंडेक्सला असतात, स्टॉक्सला असतात. तर मोठे असं विचार करता येईल की 7%ची मुवमेंट व्हेरीफाय नाही, एक जस्ट एक्झाम्पल देतो. 80,000चे 7% जर का म्हणलं तर तेवढी जर का मुवमेंट जर का घेतली आपण तर त्याच्यापेक्षा जास्त एका दिवसात मार्केट पडणार नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणजे 4,000-5,000 पॉईंट पेक्षा मार्केट जास्त पडणार नाही, हे एक अंदाज आलेला असतो. सर्किट्स लागतील, तेवढ्या वेळेत ट्रेडिंग हॉल्ट केली जाते. सेबी त्याच्यातनं आपल्याला शोधतं की असं काय झालेलं आहे की मार्केट एवढं पडलेलं आहे. काही त्यांना फिशी इश्यूजचे डाऊट आला तर ट्रेडिंग सेशन सस्पेंड केलं जातं, प्रोब केलं जातं, दोषींवर कारवाई केली जाते. हे एवढे आपल्याकडे सेफ्टी नेट आपल्या रेग्युलेटर्सनी लावलेले आहेत. तर मॅक्झिमम मार्केट फॉल आपण 7% जरी पकडलं तर 5,600 पॉईंट्सचा होईल सर्किट लागायच्या आधी फॉर एक्झाम्पल. तर तसं व्हायची शक्यता अजिबात दिसत नाहीये, कारण की सगळं स्टेबिलिटी सगळीकडे आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवूनच आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागेल, वाचावं लागेल, अभ्यास करावा लागेल. थँक्यू. हॅपी वीकेंड.